आपल्यासोबत मंत्री सुधीर मुनगंटीवार आहे. काल केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आला आणि विरोधकांनी त्यावर टीका केली की कुठेतरी बिहार असेल किंवा आंध्र प्रदेश असेल याला झुकतं माप दिलं आणि महाराष्ट्राकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष नेत्यांना ही सत्तेची स्वप्न पडायला लागली ना, ते साखर झोपेतच आहे. महाराष्ट्राला काय दिलं जातं हे त्यांनी त्यांचं सरकार असताना आणि आत्ता NDAचं सरकार असताना जरा एकदा आकडे तपासून घेतले पाहिजे. माहिती अधिकारातही मागता येईल किंवा आमदार म्हणून पत्र जरी दिलं, खासदार म्हणून जरी पत्र दिलं तरी माहिती मिळू शकते. 2013-14 आम्हाला केंद्राच्या कराचा हिस्सा व सहाय्यक अनुदान, मी राऊंड फिगर सांगतोय, 29,000 कोटी हे 2013-14 होते. मागच्या वर्षी 1,35,000 कोटी रुपये, म्हणजे साधारणतः 4.25 पट जास्त हे 10 वर्षात आहे. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि मी 2010, 11, 11, 12, 12, 13, 13, 14 सर्व आकडे बघितले. कुठेही वाढ होत नव्हती. 200 कोटी 300 कोटीची वाढ होत होती. आणि आता 20,000, 15,000, 18,000 अशा कोटीची वाढ गेल्या मोदीजी आल्यानंतर करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या पाठिंब्यानेच आज आपण बघतात दिसतं. म्हणजे डोळे उघडून बघितलं, फक्त सत्तेची जर झोप लागली असेल की सत्ता येणार या स्वप्नाची, तर दिसणार नाही. तुम्ही बघू शकता, अटल सेतू आहे, कोस्टल रोड आहे, समृद्धी महामार्ग आहे. आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये रस्ते असतील हे कोण देत आहे? या राज्यामध्ये समृद्धी महामार्ग आम्ही बांधला खरा आहे, पण आज हे नॅशनल हायवे आपल्या महाराष्ट्रात 2014च्या अगोदर 1 मे 1960 पासून जर 54 वर्षाचा मी विचार केला तर या 54 वर्षात 4,900 काही किलोमीटर, म्हणजे 5,000 किलोमीटर नॅशनल हायवे होते. मागच्या या 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये 15,000 किलोमीटरची भर पडली. तुम्ही जे म्हणता की GST कलेक्शन वाढलं, पण विरोधकांचा तोच आरोप आहे की महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये GST कलेक्शन होतं आणि बिहारसारख्या राज्याला 56,000 कोटीचा निधी मिळतो आणि महाराष्ट्राला त्या तुलनेने अत्यंत नगण्य निधी. नाही, मी आत्ता सांगितलं 1,35,000 कोटी रुपये मिळाले. कुठे नगण्य मिळाले? नुसतं नगण्य हा शब्द गाऊन विरोधक आपल्या सत्तेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेच्या मनात भ्रम निर्माण करायचा का? की आकडेवारी काही लागेल? म्हणजे तुमच्या काळामध्ये देशामध्ये जो खर्च 15 लक्ष काही कोटी व्हायचा, तो 10 वर्षात 3.25 पट आता देशात होतो आहे. आणि मी तेच सांगतो आहे की अशा पद्धतीने भ्रम निर्माण करायचा, संदिग्धता निर्माण करायची. आणि बिहारमध्ये पैसे दिले, अरे बिहारमध्ये पैसे दिले तर महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिले जातात ना. तुमची नजर फक्त त्यांच्या एका आकड्यावर आहे, पण महाराष्ट्राला या ठिकाणी जे पैसे दिल्या जात आहे त्याचं कधीच तुम्ही कौतुक केलं नाही. काल संजय राऊत बोलवले की केंद्र सरकार वाचवण्यासाठी कुठेतरी निधींची खैरात झाली त्या दोन राज्यांवर. नाही, गरजच नाही आहे. नेहमीच बिहार किंवा अशा मागास ठिकाणी पैसे दिले जातात. हा काही आजचा भाग नाही आहे, पण तेव्हाच महाराष्ट्राला सुद्धा त्यापेक्षा जास्त पैसे दिले जातात. आणि प्रश्न GSTचा मागा एकदा मी बघितलं, लोकसभेत किंवा महाराष्ट्रात सुद्धा काही काँग्रेसचे नेते कृषी अवजारांवर GST आहे, त्यांना अजून माहितीच नाही की मुद्दाम असं करतात. आता GST हे सरकार वाढवू शकत नाही. सरकारला 1 जुलै 2017 नंतर GSTच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. हा अधिकार GST कौन्सिलला आहे. आणि GST कौन्सिलमध्ये सुद्धा काँग्रेसच्या राज्याचं प्रतिनिधित्व आहे. तिथं झालेला प्रत्येक निर्णय हा एकमताने होतो, कारण
केंद्राला 1/3 मतदानाचा अधिकार आहे, 2/3 मतदानाचा अधिकार राज्यांना आहे आणि कोणताही निकाल निर्णय हा 3/4 मतदानाने घेतला जातो. म्हणजे काय? म्हणजे तिथं एक मतानेच निर्णय करावा लागतो आणि न्यूट्रल टॅक्सेशन आहे. मग आपण जेव्हा लोकांमध्ये जाऊन एखाद्या ट्रॅक्टरवर असेल किंवा एखाद्या अवजारावर टॅक्स आहे असं सांगता, तेव्हा तुमचे काँग्रेसचे वित्तमंत्री त्या बैठकीत काय झोपले असतात? पाठिंबा देतात, झोपेतच पाठिंबा देतात, हातवरती करतात. कोणत्या नशेत पाठिंबा दिला? मग तुम्ही पाठिंबा एकमताने देता. म्हणजे आज GSTमध्ये साधारणतः 99.99% निर्णय, माझं चुकत नसेल तर कदाचित 100% निर्णय एकमताने केले जातात. मग तुम्ही अशा पद्धतीने टीका करता, तुम्ही काय म्हणजे देशातल्या जनतेला असं गृहीत धरून चालला आहात का की आम्ही आता जोसेफ गोबेल्सचं पुस्तक वाचून खोटं बोलण्यामध्ये पटाईत झालं? आणखी एक विषय घेऊ. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अजित पवारवर काही भाजपचे मंत्री नाराज आहे, विशेष करून निधी वाटपासंदर्भात, आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गिरीश महाजनची खडाजंगी देखील त्यांच्यासोबत झाली. असं काहीही झालं नाही. काहीतरी कपोकल्पित कथा होते. अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, हे तीनही मंत्रिमंडळाचे नेते आहे. तिथं कोणी खडाजंगी करेल का? एखाद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखाद्या प्रस्तावावर अभिप्राय कोणी व्यक्त करेल, खडाजंगी याचा अर्थ काय? मला वाटतं की ही कपोकल्पित कथा आहे. कुठं खडाजंगी झाली नाही. मला आठवतं की एकदा असंच माझ्याबद्दल आणि खडसे साहेबांच्याबद्दल कपोकल्पित, म्हणजे आम्हाला दोघांना एवढं आश्चर्य झालं की अशा पद्धतीने कपोकल्पित कथा का दिल्या जातात. कशाची खडाजंगी नाही. अजित पवार अर्थमंत्री असले तरी ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या सरकार असताना ज्या तक्रारी होत्या त्यांच्याबद्दल, त्या तक्रारी सध्या तरी नाही. तक्रारी असण्याचं कारणच नाही. महाविकास आघाडी आणि या सरकारमध्ये एक बेसिक फरक आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना माननीय उद्धव साहेब यांना फक्त ती खुर्ची पाहिजे होती. जनतेची कामं हा त्यांच्या अजेंड्यावरचा विषय असतो होता आणि म्हणून मुख्यमंत्री साहेब मला वाटतं की मंत्रालयात तर ते एकदा की दोनदाच गेले, मंत्रालयात कधी गेलेच नाही. पण एकनाथ शिंदेजी योजनांसाठी आग्रही राहतात. तर आणि एक कदाचित अनेकांना हा नियम माहीत नसतो रूल्स ऑफ बिझनेसचा, की वित्तमंत्र्यांना, कारण मी वित्तमंत्री राहिलो, मग 1 रुपयाची तरतूदही इकडून तिकडे करायची असेल तर CMच्या सहीशिवाय होत नाही. मला बजेटची तरतूद असेल, पुरवणी मागण्यांच्या तरतुदी असेल, प्रत्येक शीर्ष उपशीर्षावर जे नियतव्यय मी ठेवतो तिथं CMची सही असल्याशिवाय होतच नाही. आणि जेव्हा नसती CMकडे जाते तेव्हा CMला हा रूल्स ऑफ बिझनेसमध्ये अधिकारच आहे की त्यांना पाहिजे तसा तो बदलवू शकतात. आणि म्हणून वित्तमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना अडवता येईल का, ते याचं उत्तर नाही आहे. आणि अजित पवारांना, अजित पवार वित्तमंत्री म्हणून, उद्धवजी मुख्यमंत्री असताना उद्धवजी फाईल कदाचित वाचत नसेल, पण इथं देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी हे पूर्णपणे जनतेच्या हितासाठी वाहून घेतलेलं नेतृत्व आहे. या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कटिबद्ध नेतृत्व आहे. संवेदनशीलतेने, सकारात्मकतेने महाराष्ट्राला कोणत्या समूहाला, क्षेत्राला न्याय देता येईल. आणि म्हणूनच आपण बघितलं असेल आमच्या बहिणींसाठी योजना झाली. निधी वाटपाला घेऊन नाराजी नाही किंवा कुठं वाद होईल असं कुठे व्यवस्था नाही, समन्वयाने सगळे निर्णय होऊ राहिले. निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की निधी वाटपावरून कदाचित अजितदादा CMच्या बद्दल किंवा CM निधी वाटत असताना आम्हाला कमी देतो असं एखाद्या वेळी अजितदादा म्हणू शकेल. पण CM साहेबांवर या अगोदर जसा प्रश्न होता की उद्धव साहेब लक्षच देत नव्हते, CM साहेबांचं तसं नाही आहे. CM साहेब अतिशय बारकाईने महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये खूप बारकाईने लक्ष देतात. म्हणून तर तुम्ही बघा, या क्रांतिकारी निर्णय आहे. कारण भाजप आमदारांच्या काही तक्रारी आहे, म्हणजे विशेष करून एकनाथ शिंदे यांचे आमदार असेल, त्यांचे मतदारसंघ असेल, किंवा अजित पवार असेल, त्यांचे आमदार असेल, त्यांचे मतदारसंघ असेल, तिथे थोडं निधीसाठी थोडं धुकतं माप मिळतं.
ही वस्तुस्थिती आहे का? अशी तक्रार असू शकत नाही. बांधकाम विभाग आमच्याकडे आहे, इरिगेशन विभाग आमच्याकडे आहे, ग्राम विकास विभाग आमच्याकडे आहे, 25-15 आमच्याकडे आहे. असं तुम्ही कसं म्हणता? मी तुम्हाला मुद्दाम माहितीवरून सांगतो की महाविकास आघाडीमध्ये फक्त सत्ता श्रेष्ठ होती, तर सत्य श्रेष्ठ आहे, सेवा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून सत्तेपेक्षा जेव्हा सेवा आणि सत्य हे श्रेष्ठ असतं तेव्हा अशा तक्रारी कुरबुरी असण्याचं कारण नाही. आत्ता तर विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही ठरवून चाललो एकमेकाच्या सोबत. आणि याचा उल्लेख मी साताऱ्याच्या सभेतसुद्धा केला की तिघेही नेते एकत्र ज्या पद्धतीने येत आहेत, माझा विश्वास आहे की लोकसभेमध्ये थोडं बेसावध राहील. आता बेसावध राहिला. शेवटला प्रश्न. श्याम मानवाने काल नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असा गंभीर दावा केला की कुठंतरी अनिल देशमुखांना ईडीपासनं सुटका करण्यासाठी भाजपने अट टाकली होती की अजित पवार आणि पार्थ पवार यांचं नाव घ्या की गुटखा किंगकडनं त्यांच्याकडनं पैसे त्यांच्या साक्षीने घेण्याची चर्चा झाली. नाही, मी तर खरं तर मागेही मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं की एखाद्या व्यक्तीकडे अधिकृत काही माहिती आहे असं त्याचा दावा असेल आणि स्वतःवर अंधविश्वास नाही तर विश्वास असेल तर अशांना पोलीस स्टेशनमध्ये बसवलं पाहिजे, कारण आपल्या संविधानात ती तरतूद आहे आणि त्यांच्याकडून माहिती घेतली पाहिजे. पण आता अजूनही आमचं सरकार काही या बाबतीमध्ये गंभीर होताना दिसत नाही आहे. जर त्यांच्याकडे एवढी गंभीर माहिती असेल तर ती माहिती त्यांच्याकडून काढण्यासाठी जे जे करावं लागेल ते केलं पाहिजे यंत्रणांनी. यंत्रणा तर निष्पक्ष आहे ना, मग त्यांनी काढलं पाहिजे. आवश्यकता असेल तर अशांची नार्कोटिस्टही केली पाहिजे. पण गंभीर सरकार का होत नाही मला माहीत नाही. तुमची अशी मागणी की सरकारने गंभीर व्हावं आणि चुकीचा जर त्यांचा दावा असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. नाही, खरी माहिती असेल तरी दावा त्याच्यावर कारवाई व्हावी, खोटी असेल तरी कारवाई व्हावी. खोटी असेल तर श्याम मानवावर कारवाई व्हायला पाहिजे. हां, इतक्या सहजपणे कुणीही खोटं बघा. आपण बघितलं मागच्या वेळी शहीद स्वर्गीय हेमंत करकरे हे कोणाच्या बुलेटनी त्यांचा प्राण गेला याच्यावर किती खोटं बघावं. सरकार तुमचं होतं ना. 26/11चा हमगा जागा तेव्हा तुमचं सरकार होतं. जेव्हा 2012मध्ये निर्णय जागा फाशीचा तेव्हाही तुमचं सरकार होतं. आणि तुम्ही बोलता कधी 2024मध्ये? ही देशाप्रती तुमची निष्ठा आहे. तुम्ही आमदार म्हणून शपथ घेता, खासदार म्हणून शपथ घेता, मंत्री म्हणून शपथ घेता. काय शपथ घेता? म्हणजे रोज शपथ घ्यायला गावायची का? तुम्हाला जर माहिती आहे, बरं 24मध्ये ही माहिती आली तर तुम्ही ती पहिलं पोलीस स्टेशनमध्ये लेखिका नाही सांगत तुम्हाला देशाविषयी अशा घटनांविषयी गंभीरता नाही आहे आतंकवादी घटनेबद्दल, फक्त भाषणात वापरायची. हे तुमचं दायित्व, ही तुमची जबाबदारी. आणि देशाने तरी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं ही अपेक्षा. राज्य सरकार दुर्लक्ष करतं त्यांच्या या सगळ्या दाव्यांकडे म्हणून ते वारंवार दावे करतात. माझं तर म्हणणं आहे कायदा केला पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट लक्षात येते तेव्हा अशा गंभीर गोष्टीबद्दल कायदा केला पाहिजे. आता या कायद्याला कोणी काही म्हणू, पण काही तर गंभीरता असली पाहिजे ना. जसं गड किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने जे गड किल्ले जिचा कण आणि कण सोन्यापेक्षा अनमोल आहे तिथं मद्यप्राशन करायचे. आता आपण कायदा करतोच आहे ना, वेळप्रसंगी तुम्हाला बदलावंच लागतं. आता कायदा करतोय की त्याला इतका दंड करायचा की पुन्हा हिंमत नाही केली पाहिजे त्यांनी. पण मला वाटतं की आता तो कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झाली. तुम्ही अशा संदर्भामध्ये निवडणुकीत वापरता ही गंभीरता मग विधानसभेच्या अधिवेशनात का नाही म्हटलं तुम्ही? कारण तुम्हाला माहीत होतं की विधानसभेच्या अधिवेशनात जर आपण म्हटलं तर आपल्याला मग आपल्या उत्तरामध्ये फाडून खाल्लं जाईल, तेव्हा वापरायचं नाही. इतका उथळपणा जर राजकारणात आलं ना तर जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, जात, खोटं बोलणं, नरेटिव्ह सेट करणं, सत्तेसाठी इतकी भूक ही काय चांगली नाही. हो, थँक्यू. तर हे होते मंत्री सुधीर मुनगंटीवार. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.